हाय हॅलो नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्लॉग मध्ये। तर आज आहे गौरी पूजन आणि बघा मी साडी वेडी घातलेली आहे, नऊवारी साडी घातली, मस्त तयार झालेली आहे आणि माझी हेअरस्टाईल थोडीशी वाकडे तिकडे झालेली आहे, त्यामुळे पूजाला बोलते मी सेट कर। आणि आज ओसा देखील आहे, त्यामुळे आमच्या घरी भरपूर सारी गर्दी असणार आहे, कारण ओसासाठी आमच्या इथे म्हणजे एरियामध्ये गवर म्हणजे सहसा कोणाकडे बसत नाही ना गवर, त्यामुळे आमच्या घरी जे आहे ते भरपूर गर्दी आहे। तुम्ही बघू शकता किती साऱ्या बायका वगैरे आलेल्या आहेत ओसा भरण्यासाठी। आणि आमच्याकडे म्हणजे आमच्या सातारकडे अशा पद्धतीचा ओसा नसतो, काही वेगळ्या पद्धतीचा असतो आणि कोकणी याच्यामध्ये थोडा वेगळ्या पद्धतीचा असतो। त्यामुळे बघा तुम्ही असा व्हिडिओ कंटिन्यू करा, शेवटपर्यंत बघत राहा। डोंगराची हवाली बायला सोसे नगारवा, गार डोंगराची हवाली बायला सोसे नगारवा, गार डोंगराची हवाली बायला सोसे नगारवा, गार डोंगराची हवाली बायला सोसे नगारवा, डोंगराची हवाली बायला सोसे नगारवा, दही दूध घेऊन येते श्रीकृष्णाला विनवते, 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 श्रीकृष्ण माझा श्रीकृष्ण, माझा श्रीकृष्ण
बघा मी मावशीच्या इकडे होती, मी आणि पूजा तिकडे थोडी तयारी करत होतो आणि इकडे हे लोक खेळून वगैरे झाले आणि त्याच्यानंतर मम्मी तिकडे येऊन सांगते की आम्ही मस्त फुगड्या वगैरे खेळल्या आणि तुम्ही इकडेच बसा. म्हणजे आम्हाला बोलवायचं तर काही विषयच नाही की बाई मुली आहेत तर मुलींना पण बोलवू खेळण्यासाठी वगैरे काय, असं काहीच नाही. झाल्यानंतर सगळ्या गोष्टी सांगायला येणार जळवायला की आम्ही ही गोष्ट केली असं. आणि बघा ओसा भरून जे आहे ते गौरीच्या समोर किती सारं भरलेलं आहे, सगळं ढीग लागलेलं आहे ओशाचा. आणि जे वेणीने आहे ते पूर्ण गौरीच्या पूर्ण डोक्यावरती वेण्या 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 केलेल्या आहेत सर्वांनी. आणि पूजाने रांगोळी काढली होती फुलांची, ती आहे थोडीशी म्हणजे तिच्यामध्ये आहे टॅलेंट थोडंफार आपण बोलू शकतो. आणि बाहेर जे आहेत सगळे आई वगैरे बसल्या होत्या दरवाजामध्ये आमच्या पॅसेजमध्ये आणि आम्ही बोललो होता की थोडा वेळ व्हिडिओ काढू नाही तर थोडा वेळ खेळू. आता त्यांचं तर खेळून झालंच होतं त्यामुळे पूजा आणि मी बोललो आता आमची तयारी झालेलीच आहे तर आम्ही थोडा वेळ खेळू असं. तर तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा, आम्ही पण थोड्याशा फुगड्या वगैरे खेळलेल्या आहेत त्या व्हिडिओ बघा. आणि हिचं काय फोटो काढून वगैरे होतच नव्हतं भाई. तिला बोलते मी आवर म्हणजे कसं पटपट खेळू वगैरे म्हणून थोडा वेळ आराम करू नंतर होऊन जाईल सर्व. हाय करते आता. आणि आमच्यासोबत आहे इशिता म्हणजे माझ्या मावशीची मुलगी आणि हा आहे आमचा सोम्या बिनकामी माणूस. आणि आता पूजाला सांगितलं आपण खेळूया आणि आम्ही फोन पहिला तर सेट करून ठेवला स्टँडमध्ये आणि बोललो आता थोडा वेळ खेळू. फुगड्या तर पहिलं तर सगळेजणांनी जे साडीचे वगैरे सर्वांचे धागे वगैरे पडले होते लादीवरती तर ते साफ करून घेतले आम्ही, जो कचरा होता तो, कारण झाडू तर नाही मारू शकत. त्याच्यानंतर साडी वगैरे सेट करून आम्ही मस्त फुगड्या खेळलेल्या आहेत. आणि पूजाची माझी पैज होती की अगोदर कोण थकतंय असं, तर बघूया शेवटपर्यंत बघा. आणि इकडे मस्त अशी पुरणपोळीची तयारी चालू आहे. मावशी मामी तयारी करतात पुरणपोळ्याची. आम्ही तर साडी घातलेली आहे त्यामुळे आम्ही एकही काम केलेलं नाही आहे घरामध्ये, त्यामुळे सगळेजण बोलत होते मस्त यांचे एन्जॉय चालू आहे की साडी घातली तर काहीच काम नाही करायचं आहे. वा. आणि आता पुरणपोळ्या वगैरे बनवून झाल्या आहेत आणि आता शेवटचा म्हणजे रात्रीचा जो ओसा असतो तो आमच्याकडे रात्रीचा ओसा भरतात आणि त्याच्यानंतर नैवेद्य किंवा आरती वगैरे ते नंतर होतं आणि त्याच्यानंतर जेवायचं वगैरे असतं. तर आम्ही सर्वांनी घरच्यांनी म्हणजे आत्या मम्मी मावशी वगैरे सर्वांनी ओसा भरला, आम्ही देखील ओसा भरला आणि ओसा भरून झाल्यानंतर पुरणपोळ्या खायला मिळणार त्यामुळे फटफट सर्वांचं चालू होतं. आणि मी देखील ओसा भरून घेतला. तर मावशी सांगत होती की कसं काय करायचं ते, ओसा कसं भरायचं ते, कारण आपण दर दिवशी तर करत नाही त्यामुळे कसं चूक वगैरे होऊ नये म्हणून मावशी सांगत होती. तर तिला मावशीला विचारूनच करत होते मी की काय करायचं कसं करायचं ते सर्वांना विचारून.
आणि आमच्या आरू पण बघा कशी मस्त साडी, आम्ही साड्या घातल्या होत्या त्याच्यानंतर मग आरू पण बोलते की मला पण साडी घालायची, कारण की दीदींनी पण साड्या घातलेल्या आहेत. मग आमच्या आरू पण बघ कशी छान अशी तयार झालेली आहे आणि ओसा भरत आहे. खूप नखरेबाज आहे, डान्सर, एक नंबर डान्स करते. आणि ही संजू आहे माझ्या मामांची मुलगी, आणि ही इशिता जी ड्रेस घालून आली होती पण तिला साडी घालायची नव्हती, आणि त्याच्यानंतर तिची इच्छा झाली की मी पण साडी घालावी, कारण की सर्वांनी साडी घातल्या होत्या. आणि आता थोड्या वेळानंतर संजूची देखील इच्छा होणार आहे, कारण की जेव्हा इशिता साडी नेसत होती तेव्हा तिला सांगितलं होतं की तुला मम्मी साडी देते नवीन, तू नेस. तर तेव्हा ती बोलते नाही नेसायची मला, आणि नंतर बोलते आता मला नेसायची. आणि आता सर्वजण आरतीसाठी जे आहे ते आलेले आहेत, आणि आता आरती करून घेऊ आपण आणि ब्लॉग कंटिन्यू करा शेवटपर्यंत. आणि जेवल्यानंतर जे आहे ते खेळ वगैरे खेळायचे, त्यामुळे मिस करू नका. गणपती बाप्पा मंगल मूर्ती उदीर बाबा की जय, गौराई माते की जय. आणि आता सगळे जेवायला बसले आहेत. आम्ही मुली अगोदरच जेवण घेतलं होतं. आम्ही मम्मी मावशी वगैरे नंतर जेवणार होते, कारण की त्या बोलल्या आम्ही जेवल्यानंतर नाचू नाही शकणार. त्यामुळे
लास्ट आहे पण त्याने मंडी कशी घालायची अगोदर सांगत होती संजूला की साडी नेसून घे तर नाही आणि आता गडबडीच्या टाइमला तिला साडी नेसायची होती सर्वांना उशीर झाला होता पटपट तयारी केला आणि बघा मावशी वगैरे सगळेजण जेवायची तयारी करत होते त्यांना जेवायला ऑर्डर होते आणि आता थकली होती शांत बसली होती आणि आता आम्ही चालू केलं डान्स
मी पडली नाही मला समजा मजूर बाहेर आणणार नाही हा ठीक आहे. हॅलो चटपट करते नाही आवाज करायचा आवाज यायला पाहिजे. आम्ही स्टुडंट तुम्ही रील स्टार पोरी पिंगा माझी साडी ग आहे नऊवारी तुमची सहावारी पोरी पिंगा पोरी पिंगा तुम्ही दोघी पोरी पिंगा आमची सहावारी तुझी नऊवारी पिटर पोरी ग पोरी पिंगा
आमचे आता जे खेळ आहेत ते खेळून झालेले आहेत आणि आता 4 वाजलेले आहेत आणि मम्मी आणि मावशी जे आहेत ते सर्व आवरावर करत आहे, कारण की जे ओसा भरलेलं सामान होतं ते एका वेगळ्या साईडला भरून ठेवलं होतं, कारण की झोपायला जागा नव्हती खाली. आणि त्याच्यानंतर मग सर्व तयारी केली, साफसफाई केली. त्याच्यानंतर आम्ही झोपू आणि सकाळी उठू. थँक्यू सो मच व्हिडिओ कंटिन्यू बघितल्याबद्दल. लव्ह यू गाईज. बाय बाय. भेटू नंतरच्या ब्लॉगमध्ये.